जिथे शिवभक्त उभा राहतात तिथं बंद पडते भल्या भल्यांच्या मती। अरे मरणाची कोणाला भीती, अरे मरणाची कोणाला भीती। आदर्श आमचे शिवछत्रपती, आदर्श आमचे शिवछत्रपती। ज्याच्या भक्तीला तोड नाही तो अथंग आहे सागरा समान। जो होता शिवरायांची शान, मराठी मनाचा धक धकता स्वाभिमान। हे छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न उदयास आलं, त्या राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटराच्या धाकावर वाघाला माणसासारखं जगवणारी मी अनेक माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटराच्या धाकाशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून माणसाला वाघ बनवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। ज्या माऊलीनं डोक्यावरचा पदर कधी खाली पडू दिला नाही, ज्या माऊलीनं कपाळावरचं कुंकू कधी पुसू दिलं नाही, त्याच माऊलीनं इथल्या गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना शिकवलं आणि त्यांचं आयुष्य घडवलं। त्या म्हणजे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, ज्यांच्या लिहिलेल्या राज्यघटनेवर अख्ख्या देशाचा कारभार चालतो ना, ते विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या दोन पुरुषांचा इतिहास आपण बघितला की अंगाला काटा आल्याशिवाय राहत नाही, आणि या दोन पुरुषांचं नाव घेतलं की आपल्या घराघरातल्या आईला असं वाटतं की माझ्या पोटी जन्मलेला माझा मुलगा हा राजा असावं, आणि तो राजा म्हणजे राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज। अशा दोन पुरुषांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। प्राणप्रणाने लढून राजे तुम्हीच जिंकले किल्ले, प्राणप्रणाने लढून राजे तुम्हीच जिंकले किल्ले। दुश्मनाला सदा परतून तुम्हीच लावले हल्ले, दुश्मनाला सदा परतून तुम्हीच लावले हल्ले। धर्मरक्षणाचा जन्म घेतला तुम्ही जिजाऊ पोटी, धर्मरक्षणाचा जन्म घेतला तुम्ही जिजाऊ पोटी। हे शिवराय प्रणाम तुम्हाला कोटी कोटी, हे शिवराय प्रणाम तुम्हाला कोटी कोटी। आज एका अशा राजाची जयंती आहे ज्या राजाने तुमचं माझं आणि येणाऱ्या नवीन पिढीचं भविष्य काळ बदललं। ज्या राजाचं नाव ऐकलं ते आपल्या नसा नसातून रक्त सळसळ वाहतं। नेमकी त्या नावामध्ये आहे तरी काय? आज का बरं आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो? का एखाद्या सरदाराची जयंती नाही साजरी केली जात? का एखाद्या बादशाची जयंती नाही साजरी केली जात? कारण महाराष्ट्राला ज्या राजाने स्वाभिमान शिकवला, ज्या राजाच्या नावामुळे तुमचं आणि माझं पोट भरतं, तो राजा स्वराज्य रक्षक आहे का धर्मवीर आहे, या चौकटीत आपण त्यांना बांधून ठेवलंय। ज्या बहुजन समाजाला असं वाटतं की या राजाने माझ्यासाठी काम केलंय, त्या बहुजन समाजासाठी तो राजा स्वराज्य रक्षक झाला, आणि ज्या हिंदू समाजाला असं वाटतं की या राजाने माझा धर्म वाचवला, त्या हिंदू धर्मासाठी तो राजा धर्मवीर झाला। मी आजच्या तरुण पिढीला सांगू इच्छिते, तुम्हाला जर का कोणी प्रश्न विचारला की संभाजीराजे हे धर्मवीर होते की स्वराज्य रक्षक, तर छातीत ठोकून सांगायचं संभाजीराजे हे छत्रपती होते, कारण जगात छत्रपतीपेक्षा मोठे स्थान कोणतेच नाही। शंभूराजेसाठी दोन ओळी सांगते। राजे पाहुणी तुमच्या शौर्य मृत्यूहीन नतमस्तक झाला, राजे पाहुणी तुमच्या शौर्य मृत्यूहीन नतमस्तक झाला। स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजे अमर झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजे अमर। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज मध्ये एक अलौकिक गुण होता, आणि तो अलौकिक गुण म्हणजे चारित्र्य संपन्न। आता चारित्र्य संपन्न म्हणजे काय? तर स्त्रियांचा आदर करणे म्हणजे चारित्र्य संपन्न। पण स्त्रियांचा आदर करणे हा गुण का राजे पोटातून घेऊन आले होते का? नेमकी राजे हे कसं शिकले, कधी शिकले, कोणाकडून शिकले? तर राजे हे गुण त्यांच्या आईच्या संस्कारातून शिकले। ही होती आईसाहेब जिजाऊंची परवरिश, हे होते आईसाहेब जिजाऊंचे संस्कार। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता। झुकला नाही कोणासमोर, झुकला नाही कोणासमोर, कारण तो मुघलांचा पण बाप होता, कारण तो मुघलांचा पण बाप होता। तुम्ही शिवाकाशीचं नाव ऐकलंय? शिवाकाशी दिसायला राजासारखं, वागायला
राजासारखी, दाढीची स्टाईल राजासारखी, उठणं राजासारखं, बसणं राजासारखं, चालणं राजासारखं, सगळी कामं राजासारखी. डोक्यात फक्त एवढंच फिट, जगायचं तर शिवाजी राजासारखं, नाही तर जगायचं नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये सिद्धी जोहर आला. सिद्धी जोहर पहा, नावातच जर आहे. सिद्धी जोहराने पन्हाळ्याला वेढा घातला. एवढा कडक बंदोबस्त केला होता, एवढा कडक बंदोबस्त केला होता की वरच्या हवाला खाली येता येत नव्हतं आणि खालच्या एका सुद्धा मुंगीला वरती जाता येत नव्हतं. त्याचा डाव फक्त एवढाच, त्याचा डाव फक्त एवढाच, धान्य संपेल आणि धान्य संपलं की मराठे मावळे बाहेर येतील. पण त्याला काय माहिती, पोटात काही नसलं तरी पाठीचं कणात ताट ठेवतात मराठे. पोटात काही नसलं तरी पाठीचं कणात ताट ठेवतात मराठे. लढतात मराठे आणि दुश्मनाशी झूज देतात मराठे, आणि दुश्मनाशी झूज देतात मराठे. 9 ते 10 महिने छत्रपती शिवाजी महाराज हे गड किल्ल्यावर कैद होते. जगाचा पहिला लॉकडाऊन तुम्ही आम्ही नाही अनुभवला, तो छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुभवलाय. झालं लॉकडाऊन पडला तेव्हा शिवाजी राजाला विचार आला की राजा कैद असावं म्हणून प्रजेला सुद्धा जोखमीत टाकावं, हे एका राजाला शोभत नाही. म्हणून राजांनी काय केलं, राजांनी शिवाकाशीला बोलवायला धाडलं. शिवा आला. राजा शिवाला म्हणाले, अरे शिवा, आम्ही असं ऐकून आहे की तू आमच्या वाणीच दिसतोय. तेव्हा शिवा म्हणाला, वय की राज, आम्ही तुमच्या वाणीच दिसतोय. तेव्हा शिवाजी राजे म्हणाले, अरे शिवा, बघू दे की मग तू कसा दिसतो आमच्या वाणी. शिवा आत गेला. शिवाजी राजासारखी वेशभूषा धारण केली आणि मिशीला पीळ मारतच बाहेर आला. तेव्हा शिवाजी राजाला शिवा म्हणाला, राज, दिसतो की नाही आम्ही तुमच्या वाणी, तो सिद्धी जोहर आम्हाला ओळखूच नाही शकणार. तेव्हा शिवाजी राजे म्हणाले, अरे शिवा, तुला कसं काय माहिती की आम्ही तुला सिद्धी जोहराकडे पाठवणार आहे. तेव्हा शिवा म्हणाला, राजा, एवढा वेळ आम्ही तुमच्या सोबत राहिलो आणि एवढं नाही कळणार आहे आम्हाला. तेव्हा शिवाजी राजांनी शिवाकाशीला मिठी मारली. अश्रूचा पहिला थेंब हा त्याच्या पाठीवर पडला आणि हा जगाचा पहिला राजा आहे जो त्याच्या मावळ्यासाठी रडला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. कवी भूषण मधल्या 2 ओळी सांगते, यासाठी मला तुमच्या टाळ्याची साथ हवी. कडक कडक. इंद्रजी मी जब पर बाळो जो अंब पर रावण संदर्भ पर रघुकुल राज है.